नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केट हंटर मराठी या आपल्या चॅनलवर. तर तुम्ही बघू शकता, आज आपण स्क्रीनवर एक नवीन स्टॉकचा ॲनालिसिस करणार आहोत. तो स्टॉक आहे फॉर्टिस. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, आपण हा चार्ट लावलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा चार्ट 2010 नंतर तर 2020 या फेजमध्ये एक करेक्शन पिरियडमध्ये होता. तर तुम्ही बघू शकता हे 2014. आता आज आपण एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत इथे. बघा, सगळे चार्ट सेम नसतात मित्रांनो. तर जो आपला सिस्टम आहे तो आपल्याला खूप युजफुल आहे. तिथे तुम्ही बघू शकता 2015मध्ये पण एक ब्रेकआउट दिलं होतं, 17मध्ये सुद्धा. पण आपला जो रूल आहे की 8 ते 12 वर्ष, 2010 नंतर 17 वर्षानंतरही आपला जो रूल्स आहे तो पूर्ण होत नाही. त्यामुळे आपण इकडे आपला बायचा सिग्नल येत नाही. आपला एंट्री इकडे येतो 2020साठी. तर हे जसे तुम्ही स्टॉकचं प्रॅक्टिस करत आहात, स्टॉक ॲनालिसिस करत आहे हिस्ट्रीमध्ये, तर तुम्हाला समजेल की काही स्टॉक्समध्ये असं होते. तर जे नवीन ट्रेडर आहेत किंवा जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांना मी सांगतो, आपण जो आपला सिस्टम आहे तो आपण एक इन्व्हेस्टमेंटसाठी तयार केलेला आहे. मंथली टाईम फ्रेम आपण चूज करत आहोत. स्टॉक सिलेक्शनमध्ये आपला सिम्पल प्रोसेस आहे. जो स्टॉक 8 ते 12 वर्षानंतर ब्रेकआउट देतो तो स्टॉक आपल्याला चूज करायचा आहे. तुम्ही बघू शकता, हा स्टॉक 2010 ते 2020 नंतर हे जे ब्रेकआउट्स असतात मित्रांनो, जे मध्ये ते जे न्यू ट्रेडर असतात किंवा इन्व्हेस्टर असतात त्यांना फसवण्यासाठी हे स्मार्ट मनी आपण ज्यांना म्हणतो त्यांनी ते केलेलं असतं. पण जर इकडेही कोणी बाय केलं असेल आणि जो आपला प्रॉपर एंट्री एक्झिटचा सिस्टम फॉलो करत असेल तर इथे एवढा तुमचा लॉस होणार नाही. पण आपला जो प्रॉपर सिस्टम आहे की जो 8 ते 12 वर्षालाच आपल्याला स्टॉक चूज करायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, स्टॉक सिलेक्शन खूप मोठं इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर तुमचं स्टॉक सिलेक्शन परफेक्ट असेल तर पुढच्या गोष्टी तुम्हाला सोप्या पडतात. मार्च 21मध्ये 199चा प्राईजला आपण बाय केलं होतं. स्टॉप लॉस आपला सेम लाईन आहे 187.25. तुम्ही बघू स्क्रीनवर तो आपला स्टॉप लॉस आहे. त्याखाली जर कॅन्डल ब्रेक डाऊन करत असेल तर आपल्याला तिथे एक्झिट घ्यायचा आहे. पण तुम्ही बघू शकता त्यानंतर या स्टॉकनी किती मोठा अपट्रेंड दिलेला आहे. जवळ 957.50ला आज तो स्टॉक ट्रेड करत आहोत. आणि नेहमीप्रमाणे बाय केलं, तुम्ही एंट्री घेतली, स्टॉप लॉस चूज केला. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट एक्झिट कुठे करायचा. तर मेन गोष्ट आहे मित्रांनो. जर तुम्हाला मोठा प्रॉफिट कमवायचा असेल तर तुम्हाला जो स्टॉक आहे, जो मोठ्या ट्रेंडवाला स्टॉक आहे तो तुम्हाला होल्ड करता आला पाहिजे. त्यासाठी आपण एक इझी सिस्टम घेऊन येत आहे, ते म्हणजे EMI 46. बघू शकता हा स्टॉक आत्तापर्यंत EMI 46च्या वर ट्रेड करत आहे. ज्या दिवशी तो EMI 46ला ब्रेक करेल तिथे आपल्याला पूर्णपणे एक्झिट करायचं आहे मित्रांनो. आणि ब्रेकआउट केलं तर तुम्ही परत री एंट्री करू शकता. काही वेळा काही स्टॉक्स प्राईस मोठ्या क्रॅशमध्ये सुद्धा होऊ शकते. 2020मध्ये पण असं झालं होतं की काही क्रॅशमध्ये स्टॉक खाली आले होते, त्यानंतर त्यांनी परत आपल्या ट्रेंडमध्ये ते स्टॉक गेले आहेत. त्यामुळे तुम्ही प्रॉपर जर सिस्टम यूज करत असाल तर तुम्ही नक्कीच प्रॉफिट कमवू शकता. तर हा होता मित्रांनो आजचा आपला चार्ट ॲनालिसिस. आणि लक्षात घ्या मित्रांनो, जो आपण हे स्टॉक दाखवत आहे तो फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी हे व्हिडिओ आहे. कुठलाही आपण या चॅनलमध्ये टिप्स वगैरे देत नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण एक नवीन स्टॉक घेऊन येतो आहे. तोपर्यंत धन्यवाद.